अर्धवट ज्ञान कधी-कधी महागातच पडतं बरं का. कारण आम्ही जिथे पहिले राहत होतो तिथल्या आजीने माशाची भाजी कशी करायची हे मला विचारलं होतं. कारण ते कधी खात नव्हते, पण मुलाला त्यांच्या खायची होती माशांची भाजी. तर मग त्यांनी पूर्ण ऐकलंच नाही. भाजी कशी शिजवायची हे पूर्ण ऐकलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, कुकरला मासे लावले आणि मस्त 7-8 शिट्ट्या काढून घेतल्या. मग काय हो, मासे वेगळे आणि काटे वेगळे. काटे काढायची गरजच पडत नाही. त्यासाठी कधी-कधी माणसांनी पूर्ण ऐकून घ्यावं असं मला वाटतं. त्याच्यात त्यांचा तरी काय दोष म्हणा, त्यांनी कधी खाल्लेलंच नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी असं केलं असावं. तुम्ही असं करू नका. मी सांगते तुम्हाला मासे कसे शिजवून घ्यायचे. फोडणी दिल्यानंतर मीडियम फ्लेमवरती मस्त एक उकळी काढून घ्यायची, म्हणजे मासे शिजलेले असतात. कारण मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही. आणखी एक पद्धत सांगते. मासे शिजल्यानंतर आपण ती जी मुंडी घेतो त्याच्यावरचे जे डोळे आहेत ते पाहायचे. ते ह्या प्रकारे दिसले तर मासे शिजले असं समजून घ्यावं आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा.